Good afternoon, everybody. Today we have subject is the pharmacology. The new unit. Today we will start. The unit third is the pharmacology of drugs acting on peripheral nervous system. There are total 5 units of pharmacology subject syllabus. And then today we have discussed the unit third is the peripheral nervous system. The peripheral nervous system, the first is the organization and function of ANS. Then next is the neurohormonal transmission, co-transmission and classification of neurotransmitter. Then next point is the parasympathomimetic, parasympatholytics and sympathomimetics and sympatholytics. Then next is the neuromuscular blocking agent and skeletal muscle relaxants. Next is the local anesthetic agent, drug used in myasthenia gravis and glaucoma. So this is the unit third and the system is the peripheral nervous system. म्हणजे बघा युनिट तिसऱ्यामध्ये आपण काय बघणार आहोत, फार्मॅकॉलॉजी ऑफ ड्रग्स कुठले ॲक्ट करतात तर पेरिफेरल नर्वस सिस्टीमवरती. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये कुठलं त्याचं ऑर्गनायझेशन अँड फंक्शन ऑफ ANS, त्याचं ANSचं ऑर्गनायझेशन फंक्शन बघणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये न्यूरोहार्मोनल ट्रान्समिशन म्हणजे काय, को ट्रान्समिशन म्हणजे काय किंवा क्लासिफिकेशन ऑफ को ट्रान्समिटर म्हणजे काय. नंतर त्याच्यामध्ये सिम्पॅटोमायमेटिक, पॅरासिम्पॅटोमायमेटिक, देन सिम्पॅथोलायटिक, पॅरासिम्पॅथोलायटिक. नेक्स्ट इज द न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट अँड स्केलेटल मसल रिलॅक्संट्स. local anesthetic agent, which local anesthetic agents, and then next is the drugs used in myasthenia gravis and glaucoma. This is the unit third. That today we have discussed the first is the organization and function of ANS. म्हणजे काय बघणार आहोत आपण आज तर युनिट तिसरं चॅप्टर आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम बघतोय. फार्मॅकॉलॉजी ऑफ ड्रग्ज ॲक्टिंग ऑन पेरिफेरल नर्वस सिस्टीम. बघा याच्यामध्ये आपण ऑर्गनायझेशन आणि त्याचं फंक्शन ऑफ ANSचं बघणार आहोत. आता व्हॉट इज मीन बाय नर्वस सिस्टीम्स. द नर्वस सिस्टीम इज वन ऑफ द स्मॉलेस्ट अँड एट द मोस्ट कॉम्प्लेक्स ऑफ द 11 बॉडी सिस्टीम्स. म्हणजे नर्वस सिस्टीम मराठीत काय म्हटलं जातं, नर्वस म्हणजे मज्जासंस्था. आता ही नर्वस सिस्टीम कशी आहे, स्मॉलेस्ट अँड एट द मोस्ट कॉम्प्लेक्स ऑफ द 11 बॉडी सिस्टीम. ह्याच्यामध्ये किती बॉडी सिस्टीम्स असतात, 11 बॉडी सिस्टीम्स असतात नर्वस सिस्टीममध्ये. अँड सो इट इज इंट्रिकेट हायली ऑर्गनाइज्ड नेटवर्क ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स अँड एव्हरी मोर न्यूरोग्लिया. आता बघा नर्वस सिस्टीम्स, देर आर टू मेन डिव्हिजन ऑफ नर्वस सिस्टीम्स. फर्स्ट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड देन सेकंड इज द पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम, द सेंट्रल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय असतं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड असतात. देन पेरिफेरल नर्वस सिस्टीम, नेक्स्ट इज द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ह्याच्यामध्ये काय असतं तर ते द कॉम्पोनंट्स ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम इन्क्लूड द सोमॅटिक नर्वस सिस्टीम्स अँड ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम्स. कुठले असतात दोन, ह्याच्यामध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम्समध्ये दोन कंपोनंट्स असतात. कुठले, ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीम्स. आता ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम्समध्ये काय येणार तर इट कंटेन्स सेन्सरी न्यूरॉन्स फ्रॉम visceral organs and motor neurons that convey impulses from CNS to smooth muscle tissue, cardiac muscle tissue and glands. So this is the ANS. And then somatic nervous system consist of neurons and that conduct impulse from somatic and facial sense receptor to the CNS and motor neurons from CNS to skeletal muscles. म्हणजे काय असतात, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल. आता पेरिफेरलमध्ये PNS, ANS आणि SNS म्हणजे सोमॅटिक नर्वस सिस्टीम्स आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम्स असतात. ठीक आहे. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे कशी तर केंद्रीय चेतासंस्थेच्या क्षेत्रा बाहेर असलेला संस्थेचा विभाग म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स. आणि नर्वस सिस्टीम म्हणजे कशी मज्जासंस्था.
आणि त्याच्यामध्ये कुठलं येतं सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता सेंट्रल म्हटलं म्हणजे कुठलं केंद्रीय मज्जासंस्था. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे केंद्रीय मज्जासंस्था. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले येतात तर कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड असतं बरोबर. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये काय काय येतात त्याच्यामध्ये सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता सोमॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे कसं म्हणजे मनाहून भिन्न अशा शरीराविषयी असतं तो. आणि ॲटोनॉमिक म्हणजे कसं आत्मरूपण किंवा स्वायंत असं ॲटोनॉमिक म्हणजे ANS. आणि सोमॅटिक म्हणजे SNS सोमॅटिक नर्वस सिस्टीम्स. आता बघितलं आपण ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम्स कसे असते त्याच्यामध्ये सेन्सरी न्यूरॉन्स कसे असतात विसरल ऑर्गन्स असतात. आणि मोटर्स न्यूरॉन असतात ते दॅट कन्वे इम्पल्स फ्रॉम द CNS मध्ये असतात. म्हणजे हे CNSचे काय पडले CNS मध्ये असतात. आणि टू स्मूथ मसल टिश्यू आणि कार्डियक मसल टिश्यू अँड ग्लँड्स असतात. ठीक आहे. आणि SNS म्हणजे काय तर कन्सिस्ट ऑफ न्यूरॉन्स अँड दॅट कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सोमॅटिक अँड पेशियल सेन्स रिसेप्टर टू द CNS. म्हणजे हे कशावरती असतात ANS आणि SNS तर सेंट्रल नर्वस सिस्टीम्स. आणि मोटर न्यूरॉन्स फ्रॉम CNS टू स्केलेटल मसल. म्हणजे बघितलं आपण नर्वस सिस्टीम्स. पहिल्यांदा काय बघितलं आपण नर्वस सिस्टीम. आता नर्वस सिस्टीम म्हणजे काय त्याच्यामध्ये त्याचे 2 टाईप पडलेले आहेत सेंट्रल नर्वस सिस्टीम्स आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टीम. फर्स्ट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेकंड इज द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. परत पेरिफेरल सिस्टीमचे 2 परत टाईप पडलेले आहेत कुठले ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीम. आणि दिस ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम इज द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम्समध्ये. ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये काय येतात सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक येतात. आता सिम्पॅथेटिक म्हटल्यानंतर कसं फाईट ऑर फ्लाईट असतात आणि पॅरासिम्पॅथेटिक म्हणजे कसं फीड ऑर ब्रीड असतात. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टीम. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर एक्झाम. डिफाईन न्यूरॉन्स या नर्वस सिस्टीम्स and which classification of nervous systems. हे तुम्हाला विचारले जातं म्हणजे किंवा हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी की ANS म्हणजे काय नर्वस सिस्टीम. तर नर्वस सिस्टीममध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि कुठली आली पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे CNS आणि PNS. मग लक्षात ठेवायचं CNS मध्ये काय काय येतं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड असतं. नंतर PNS मध्ये काय येतं पेरिफेरलमध्ये कसं असतं तर ते केंद्रीय चेतासंस्थेच्या क्षेत्राबाहेर असलेला संस्थेचा विभाग असतो. आणि सेंट्रल म्हटल्यानंतर त्याच्या केंद्रीयच्या आतमध्ये असणारा एवढं लक्षात ठेवायचं. मग पेरिफेरलमध्ये कुठले येतात तर त्याच्यामध्ये बाहेरचे कुठले असतात तर सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. मग ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये ते पॅरासिम्पॅथेटिक असतात आणि सिम्पॅथेटिक असतात. ठीक आहे. सो दिस इज द नर्वस सिस्टीम अँड क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टीम.